नाही नेमका काय आहे. तर उपजीवी हा कार्यक्रम जो आहे तो मामाने भाषांसाठी केलेला कार्यक्रम असतो. या कार्यक्रमामध्ये मामा असा शब्द देतो की आयुष्यभर मी तुमच्या पाठीशी उभा आहे. त्यासाठी भाच्याच्या अंगावर शाल पांघरली जाते आणि भाचीला साडी नेसवली जाते. आपल्या इकडं ज्यावेळेस मुली वयात येते त्यावेळेस तो कार्यक्रम केला जातो, परंतु कर्नाटक, सोलापूर, विजापूर या भागांमध्ये हा उदगिरी हा कार्यक्रम केला जातो. म्हणजे मुलगी मोठी व्हायच्या आत हा कार्यक्रम असतो आणि त्यानंतर मुलगी मोठी झाल्यानंतर तो कार्यक्रम तो वेगळा असतो. बऱ्याच जणांना काल आम्ही हळदी कुंकाला सांगण्याला गेल्यानंतर बऱ्याच जणांना हे माहितीच नव्हतं की काय आहे हा उदगिरीचा कार्यक्रम, म्हणून थोडी आम्ही प्रस्तावना सांगितली. तर आमची शर्वरी आज 18 वर्षांची झाली. 6व्या महिन्यामध्ये ज्यावेळेस तिचा जन्म झाला, अगदी छोटंसं पिल्लू जसं असतं उंदराचं किंवा मांजराचं, ते 6व्या महिन्यातलं ते पिल्लू होतं आमचं. आणि सगळ्यांना खूप टेन्शन होतं की कसं होणार, काय होणार. म्हणजे तिची जगण्याची शाश्वतीच नव्हती. म्हणजे आज मला इतका आनंद होतो की ते पिल्लू आज मोठं झाले, डोळ्यात आनंद अश्रू येत आहेत आणि सगळ्या गोष्टींमध्ये ती एकदम उत्तम आहे. 6व्या महिन्यामध्ये जन्म असूनही तिथं कुठेच कमतरता नाही. 2 महिने 7, 8 आणि 9वा महिना चालू होईपर्यंत ही ससूनला हॉस्पिटलमध्ये एकटीच सगळं होती स्वतः, तर कुणालाच प्रवेश नव्हता. बाळाची आई फक्त बघण्यासाठीच लांबून होती. ती एकटीच होती. वडील तिथे गणेश, तो सारखा दिवस रात्र तिथेच असायचा. फक्त बाळाला लांबून बघायचं की बाळ आहे का, बाळ आहे का. हे खूप मोठं होतं की बाळ जिवंत आहे. आईसाठी आणि वडिलांसाठी ही रोज दुःख असायची की माझं बाळ आहे का. 6व्या महिन्यातलं बाळ, पण आमची शर्वरी इतकी चिकाटीची निघाली आणि तिने जिंकून घेतलं सगळ्यांना. त्यानंतर ज्यावेळेस तिला घरी आणलं गेलं त्यावेळेस तिच्या आजीने म्हणजे शर्वरीची आईची आई त्यांनी सुद्धा अगदी हातावरच्या फोडासारखं तिला जपलं आणि छान गुटगुटीत करून इकडं 2 महिन्यानंतर पाठवलं. त्यांचे सुद्धा मी खूप आभार मानते की त्यांनी सुद्धा खूप छान, म्हणजे कुणाशी संपर्क नाही. 2 महिन्यानंतर तिला स्वतःला पुसून घ्यायच्या, दूध पोळ्याने पाजलं जायचं. आई लांब असल्यामुळे आईला येत नव्हतं. म्हणजे शर्वरीचा इतका संघर्ष आहे जन्मल्यापासून, त्यामुळे आम्हाला तिचं खूप खूप कौतुक आहे. आणि हा